मैत्रिणींनो, रुची राघव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत डब्यासाठी पापडीची भाजी। ही झटपट होते, त्याला काही जास्त मेहनत नाही। ही अशी पापडी असते, पण अशी दोन्ही साइडनी त्याला तोडून घ्यायची। अशी या साइड बघा, अशी चिरा काढून घ्यायच्या अशा म्हणजे आतल्या अळ्या असेल ते आपल्याला येतात आणि मग अशी तोडून घ्यायची त्याला। म्हणजे बाजूच्या शिऱ्याच्या ते दातात येत नाही आणि ते व्यवस्थित होतात आणि खाताना काही दातात येत नाही। असेच आपण ही पापडी असते। काही जण याला कापून घेतात, पण कापून घेतल्याने ते आतल्या शिरा बाजूच्या शिरा येते, ते खाताना दातात येतात। म्हणून अशी हाताने आणि वरचे दोन्ही काढायचे आणि हाताने अशी काढून घेतली। आतमध्ये किडे आहे की नाही वगैरे बघायचा आणि अशी साईडनी मग ती बारीक कशी करायची आणि हे शिरा निघतात बघा साईडनी, अशा त्या काढून घ्यायच्या। तर तीच लागणारी साहित्य बघू। मोहरी घेतले, तिखट घेतले, लसूण घेतले, हळद घेतले आणि मीठ। एकदम झटपट होते डब्यासाठी। तुम्हाला सकाळच्या वेळेस घाई असते त्यावेळेसाठी तुम्ही ही भाजी नक्की करू शकता। आता मोहरी टाकूया, जिरे टाकले, लसूण टाकूया, लसूण छान परतून घेऊया। सोनेरी रंग थोडासा आला की झटपट होणारी भाजी आहे। आता आपण भाजी जी निवडून ठेवली होती ती टाकूया, छान परतून घेऊया। तेलामध्ये जरा चांगली परतवली की भाजीची चव एकदम चांगली येते। छान 2 मिनिटं परतून घेऊया। आता आपण तिखट टाकूया। ही बेडगी मिरची तिखट नसते जास्त। आता हळद टाकूया चवीनुसार, मीठ टाकूया। आता छान परतून घेऊया। पाणी टाकू आपण त्याच्यात शिजण्यापुरतं आणि छान परतून त्याच्यावर झाकण ठेवूया। आता बघा आपली भाजी छान शिजली आहे, एकदम कोरडी झाली आहे डब्यात नेण्यासाठी। झटपट होणारी ही भाजी आहे। आपण याच्यात वाटण वगैरे काही टाकलं नाही आहे। भाजी निवडून ठेवली रात्री आणि सकाळी डब्यासाठी झटपट होते। त्याच्यात कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा परतवून घेऊया छान। आता आपण एकदा परतून घेऊया आणि प्लेटमध्ये काढूया। त्याच्यात आपण वाटण नाही टाकलंय, आता प्लेटमध्ये काढली आहे। झटपट होणारी डब्यासाठी ही भाजी आहे। तुमच्या सकाळच्या डब्यासाठी ही झटपट होते, काय आपण वाटण नाही टाकलंय। तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा।